बाप का, दादा का, भाई का, सबका बदला लेगा ये तेरा फैजल. गँग्स ऑफ वासेपूर मधील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या तोंडातला हा डायलॉग प्रचंड हिट झालेला. आजही सोशल मीडियावर सर्वाधिक मीम्स या डायलॉगच्या असतात. मात्र नवाजुद्दीनच्या त्या डायलॉगला एक गर्भित अर्थ होता, वेदनेची झालर होती आणि दुःखाचा डाग होता. पुण्यात देखील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या याच डायलॉगचा पुरेपूर प्रत्यय सध्या येतोय, किंवा पुणे शहर म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर झाले असं म्हणता येईल. पुण्यात सध्या एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिरीजचं जगणं अनुभवता येत आहे. एखाद्या वेब सिरीजच्या तोंडात मारता येईल असे घटनाक्रम पुण्यात चालू आहेत. या घटनाक्रमातला पुढचा अध्याय पुण्यात घडलाय. पुण्यातल्या टोळी युद्धात आणखीन एकाचा बळी गेलाय. या घटनेनं पुण्यातलं टोळी युद्ध आजही जिवंत आहे. पोलिसांनी कितीही नाकारलं तरी पुण्यात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत याचा हा पुरावा आहे. नक्की काय झालंय पुण्यात, पुण्यात कुणाचा बळी गेलाय, कुठल्या टोळीचा यामागे हात आहे, हेच समजावून सांगणार आहे पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आजवर तुम्ही हिंदी चित्रपटांमध्ये बघितलं असेल, एखादा डॉन जेलमध्ये राहून आपली टोळी चालवतो. कायद्यानं तो डॉन जेलमध्ये असतो, मात्र त्याचे चेले त्याच्या अनुपस्थितीत त्याची टोळी सक्रिय ठेवतात. जेलमधला तो आपला आका, त्याची सगळी स्वप्न, त्याची पंटर लोक पूर्ण करतात. पण तुम्हाला हे सगळं चित्रपटातल्या गोष्टी वास्तवात अनुभवायचं असतील तर तुम्हाला पुण्यात येण्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. पुण्यात अगदी हाच सीन चालू आहे. पुण्यातला कुख्यात गुन्हेगार आणि अंधेकर टोळीचा प्रमुख बंडू अंधेकर जेलमध्ये आहे, मात्र तरीही जेलमधून तो आपली टोळी चालवतोय. इतकंच नाही तर जेलमध्ये असूनही त्याच्या कुटुंबातले सदस्य निवडून नगरसेवक होत आहेत. जेलमध्ये असूनही अंधेकर आपल्या चेल्यांकडून आपला बदला पूर्ण करून घेतोय आणि यासाठी तो जी विशिष्ट पद्धत अवलंबतोय ती एखाद्या स्ट्रॅटेजिस्टच्या तोंडात मारेल अशी आहे. 2024 मध्ये बंडू अंधेकरचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक राहिलेला वनराज अंधेकरची सप्टेंबर मध्ये नाना पेठेत हत्या करण्यात आली. रात्रीच्या अंधारात आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्यानं वनराजवर गोळीबार करत कोयत्यानं वार केला होता. वनराजचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता. हा हल्ला वनराजच्याच एका बहिणीच्या नवऱ्यानं गणेश कुमकरच्या टोळीनं केल्याचा संशय बंडू अंधेकरांना होता. हा हल्ला 2 टोळ्यांच्या वर्चस्ववादाचं प्रतीक होतं. आपलं वर्चस्व वाढावं यासाठी गणेश कोमेकरनं सख्या मेहुण्याला संपवलेलं. या घटनेनं पुण्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी पुढे गणेश कोमकरला अटक झाली. मात्र बंडू अंधेकरनी त्याच वेळी शपथ घेतली की आपल्या मुलाचा खुनाचा बदला घेऊ. यासाठी बंडू अंधेकरनं प्लॅनिंग सुरू केलं. मात्र बंडू अंधेकरनं यासाठी जे प्लॅनिंग केलं त्यामुळं भल्या भल्यांची डोकी चक्रावून गेली. बंडू अंधेकर आजही आपल्या एरियामध्ये आपलं वर्चस्व का टिकून आहे त्याचं कारण बंडू अंधेकरांच्या या प्लॅनिंग मध्ये दिसून येतं. बंडू अंधेकरनं आपल्या मुलाला संपवणाऱ्या प्रत्येकाचा बदला घ्यायचं ठरवलं. मात्र वनराज अंधेकरवर हल्ला केल्यानंतर हल्ल्याचं नियोजन करणारे किंवा थेट हल्ला करणारे सगळेजण जेलमध्ये गेले होते. मग बदला घ्यायचा कसा, तर बंडू अंधेकरनं या हल्लेखोराच्या रक्ताच्या नातेवाईकांना संपवण्याचा विडा उचलला आणि त्यातला त्यानं पहिला बळी घेतला तो आपल्याच नातवाचा. आपल्या मुलीचा म्हणजेच कल्याणीचा मुलगा गणेश कोमकरचा मुलगा हा बंडू अंधेकरांचा नातू. गणेश कोमकर हा बंडू अंधेकरांचा जावई आहे. त्याचा मुलगा आयुष कोमकर, त्याचं वय अवघं 18 आहे. त्याचा वनराज अंधेकरच्या हत्या प्रकरणाशी थेट संबंध नव्हता. मात्र वनराज अंधेकरवर हल्ला केल्यानंतर हल्ल्याचं नियोजन करणारे तथा थेट हल्ला करणारे प्रत्येक जण जेलमध्ये गेलो होतं. मग बदला घ्यायचा कसा, तर बंडू अंधेकरनं या हल्लेखोराच्या रक्तातल्या नातेवाईकांना संपवण्याचा विडा उचलला आणि त्यातला पहिला बळी घेतला तो आपल्याच नातवाचा, आपल्या मुलीच्या मुलाचा. गणेश कोमकर हा बंडू अंधेकरांचा जावई आहे. त्याचाच मुलगा असणारा आयुष कोमकर, ज्याचं वय अवघं 18 होतं, ज्याचं वनराज अंधेकरच्या हत्ये प्रकरणाशी थेट संबंध नव्हता. मात्र या हल्ल्याचं म्हणजे वनराज अंधेकरांवर झालेल्या हल्ल्याचं नियोजन किंवा तो प्लॅन गणेश कोमकरचा असल्याचा संशय बंडू अंधेकरांना होता आणि आयुष त्या गणेशचा मुलगा आहे. त्यामुळे बंडू अंधेकर टोळीनं या आयुषला संपवलं. आयुष आपल्या घराच्या पार्किंग मध्ये उभा असताना बंडू अंधेकरांच्या टोळीनं तिथं जाऊन त्याची हत्या केली. या टोळीनं दुसरा बळी घेतला तो म्हणजे गणेश काळेचा. गणेश काळे हा रिक्षा चालक होता. त्याच्यावर देखील कोयत्यानं वार करत
त्याचा जीव घेतला गेला. त्याचा स्वतःचा वनराज अंदेकर खून प्रकरणाशी संबंध नव्हता. मात्र गणेश काळेचा भाऊ सॅम उर्फ समीर काळे हा वनराज अंदेकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. सध्या सॅम हा जेलमध्ये आहे. त्यानंतर आता हल्ला झालाय तो अक्षय मस्केवर. अक्षय मस्केचा भाऊ आकाश मस्के हा वनराज अंदेकर हल्ल्याप्रकरणी जेलमध्ये आहे. बंडू अंदेकरनं आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेताना जे हल्लेखोर त्या हल्ल्यात सहभागी होते ते सगळे जेलमध्ये असल्यानं त्यांच्या रक्तातल्या नात्यांना संपवलं. मग ते गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर असो, गणेश काळे किंवा आता अक्षय मस्के असो. तू नहीं तो तेरा भाई सही, तेरा बेटा ही सही असं नियोजन बंडू अंडेकरनं केलेलं. पण जेव्हा आयुष कोमकरची हत्या झाली तेव्हा आयुषची आई कल्याणी ओमकर यांनी माध्यमांना बोलताना स्पष्ट केलं होतं की आम्ही वनराज अंदेकरला मारलेला नाहीये. आयुषच्या पप्पांनी म्हणजेच गणेश कोमकरांनी वनराजच्या डेड बॉडीवर हात ठेवून शपथ घेतली की माझा यात काही हात नाही. मात्र तरीही बंडू अंदेकरांची खात्री आहे की गणेश कोमकरनंच वनराजला संपवलं. वनराज यांच्या हत्येप्रकरणी जेव्हा कोमकर टोळीतल्या सदस्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि आयुष यांच्या हत्येनंतर बंडू अंदेकरांच्या टोळीतल्या सदस्यांसहित बंडू अंदेकरांच्या कुटुंबियांना जेलमध्ये टाकलं गेलं त्यावेळी पुण्यात एक चर्चा होती की हे टोळी युद्ध आता थांबेल, वर्चस्ववादाची लढाई आता थंडावेल. मात्र बंडू अंदेकर जेलमध्ये गेल्यानंतर हे टोळी युद्ध थांबण्याऐवजी अधिक भडकलं. फक्त त्याचं स्वरूप अगोदर जे वेगळं होतं ते नंतर बदललं. अगोदर टोळीतल्या टोळीत थेट वाद होत होते, गँगवार होत होते. मात्र आता समोरच्या टोळीतले सदस्य जेलमध्ये असल्यानं त्या सदस्यांच्या कुटुंबियांना त्याची किंमत मोजावी लागते, तेही खास करून पुरुषांना. सध्या गुन्हेगारी जगतात बंडू अंदेकरच्या या खेळीची चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये. थेट हल्लेखोरांना मारण्याऐवजी त्याच्या घरातला कर्ता पुरुष मारला तर त्याचं खापर आयुष्यभर या हल्लेखोरांच्या डोक्यावर राहील आणि त्याच्या घरातले तुझ्यामुळे त्याचा जीव गेला हे आयुष्यभर त्याला सुनावतील. जिवंतपणी मरण काय असतं हे बंडू अंदेकरनं आपल्या मुलाच्या हल्लेखोरांना जाणवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेनं किंवा या टोळी युद्धानं सर्वसामान्य पुणेकरांमध्ये मोठी घबराहट पसरलेली. भर दिवसा वर्दईच्या ठिकाणी हल्ले होत आहेत. धनकवडीतील बालाजीनगर इथं कायम रहदारी असते. पीक अवर्स मध्ये इथं लोकांची प्रचंड गर्दी राहते. मात्र एवढ्या गर्दीत एवढ्या वर्दईच्या ठिकाणी तेही दिवसाढवळ्या सकाळी एका रिक्षा चालकाला गोळ्या घालून संपवलं जात आहे आणि गोळ्या घातल्यानंतरही इतक्या लोकांच्या समक्ष त्याच्यावर कोयत्यानं वार केले जातात. या गुन्हेगारांमध्ये एवढी हिंमत येते कुठून? गुन्हेगारांना पोलिसांची भीती नाहीये का? बंडू अंदेकर जेलमध्ये असूनही काही महिन्यात एका मागोमाग एक 3 जणांना संपवतो आणि पोलीस हे थांबू शकत नाही. हे पोलिसांसोबतच राज्याच्या गृह खात्याचं मोठं अपयश आहे. अक्षयच्या हत्याकांडानंतर एक प्रश्न आणखीन समोर येतो, तो म्हणजे पोलीस या घटना थांबवणार की बंडू अंदेकर आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही खुनांची मालिका चालूच ठेवणार आणि यातला पुढचा चेहरा कोण असणार? तुमची या घटनेबाबतची मतं काय आहेत? जेलमध्ये राहूनही बंडू अंदेकर आपली टोळी चालवतो हे इथल्या पोलीस प्रशासनाचं अपयश आहे का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.